नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। घाटकोपर पंतनगर या विभागामध्ये मोठी अशी होर्डिंग पडली होती आणि 2 दिवस झाले त्या होर्डिंग पडून आणि बघा आपण पाहू शकता की युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि भली मोठी अशी अनधिकृत होर्डिंग जी तिला रेल्वे प्रशासन पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती, पण 40x40 ची परवानगी असताना 120 बाय 120 ची कम से कम 1400 स्क्वेअर फीटाची ही जी फ्रेम उभी केली होती आणि जे 2 दिवसापूर्वी वादळ आलं होतं आणि अवकाळी पाऊस आला होता, त्या पावसामध्ये ही फ्रेम पडलेली आहे, ही होर्डिंग पडलेली आणि अनेक निष्पाप लोकांचा याच्याखाली मृत्यू झालेला आहे। कालचा आकडा 14 आज सकाळी एक मृतदेह बाहेर पडलेला आहे आणि गुप्त अशी माहिती आहे की अजून 4 बॉडी काढण्यात आलेल्या आहेत आणि 19 आकडा हा झालेला आहे। प्रशासन कुठेतरी हा आकडा लपवण्याचा प्रयत्न करते। आपण पाहू शकता की एवढ्या मोठमोठ्या क्रेन लागल्या असताना सुद्धा, की युद्धपातळीवर काम चालू असताना सुद्धा किती अडथळे निर्माण होतात। पेट्रोल तिथं असल्याकारणाने गॅस कटरने करता येणार नाही। तर आपण पाहू शकता ही सद्यस्थिती। आपण थेट राजावाडी रुग्णालयापाशी जाणार आहेत आणि तिथे पाहणार आहे की मृत आकडे किती झालेले आहे व याच्यात इंजर्ड किती झालेले आहेत आणि काय सद्य परिस्थिती आहे आज। आणि मुंबईमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत। ह्या घटनास्थळी नरेंद्र मोदी येतील का हे बघण्याजोगे आहे। नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज आलेलो आहे घाटकोपर राजावाडी या ठिकाणी। आपण पाहिलं होतं की आपण जो ॲडव्हर्टाईज बोर्ड पडला होता आणि त्या बोर्ड खाली अनेक लोक दबून मृत्यू झालेला व काही जखमी झालेले, तर त्या जखमींसाठी आपण राजावाडी रुग्णालयामध्ये आलेलो आहे। तर आपण जाणून घेऊया त्या जखमींचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईकांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। मावशी, आपलं कोण आहे तो पेशंट? माझा मुलगाच आहे। काय झालेलं आहे त्याला? पण इथे मार लागलाय, पत्रा लागलाय, त्याच्यावरच पडलाय ना, तर त्याला 12-13 टाके पडले त्याच्यामध्ये, डोक्याला मारला। हो हो हो। आता तुम्हाला कुठलाही प्रशासकीय अधिकारीने भरपाई देणार की काय देणार असं काय सांगितलं? नाही, असं काय सांगितलं नाही, फक्त विचारतात आणि जातात। तुमचं कोण आहे? माझे मिस्टर आहे। त्यांचा कुठे लागलाय त्यांना? ते तर तिकडे पडले, ते इथे नाही पडलेले, हां, तर त्याचा पाय तुटलाय। अजून कोण आहे बोर्ड खाली ज्यांना लागलेलं आहे? जनावरांना लागलंय। त्यांची परीक्षा झाली, रिक्षा ड्रायव्हर आणि लागलंय, छातीला डोक्याला मार लागलाय, सिटी स्कॅन वगैरे केलंय, आहेत ऍडमिट। आता काय माहिती नाही, आता हे लोक भरपाई थोडीफार तरी दिली पाहिजे ना, काहीतरी आज घरामध्ये त्यांच्या जीवावरती घर चालतंय, म्हणजे काहीतरी घरामध्ये दिलं पाहिजे ना सरकारने। खाली मेलेल्याच माणसाला आहे तेच घरात दवाखान्यात पडून राहिल्यावर खायचं काय मुलांना आणि बायकांना? बाई पण इथं राहणार, मग मुलं काय खाणार घरी? आणि जो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपरला येणार आहेत, त्यांनी संपूर्ण रोड बंद केलेले, रोड बंद केलाय, गाड्या बंद केल्या। आता मी असं पाहून चालत आले या, आता ते जवळ आहे का चालायला? तर मी तर एका किडनीवरची बाई या, तिला पण चालता येत नाही, चालत दम टाकत आलं, एवढ्या लांबून चालत। आणि आज तिथं माणसं निश्चित सुकलेत, मरून पडले, त्यांना सुद्धा कोण काढत नाही। मग एवढी बेदखल असं करणं चुकीचं आहे ना। आज एवढी माणसं मेली, यांच्या हारगळीची मुलंच मेली ना। ह्यांनी जर व्यवस्थित केलं असं माणसांचे एवढे बेघर झालेत। प्रशासन मस्त आहे इलेक्शन मध्ये आणि सर्व पुढारी जे आहेत ते मस्त इलेक्शन मध्ये बिझी आहेत। त्यांना फक्त राजकीय खुर्चीचा मोह आहे आणि जे जो ॲडव्हर्टाईज बोर्ड आहे जो पडलेला आहे तो अनधिकृत होता। 40x40 ची त्याला परमिशन होती, रेल्वे पोलीस प्रशासनाकडून ही परमिशन होती आणि त्यांनी जो भिडे आहे त्यांनी अनधिकृतपणे 120x120चा म्हणजेच 1400 स्क्वेअर फीटाचा भव्य असा तो अनधिकृत जाहिरात बोर्ड उभा केला आणि त्या बोर्डच्या दुर्घटनेमुळे आज निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे। तर आपल्यासोबत मावशी है जी, क्या हुआ है आपके? कौन है आपके? लड़का है। लड़का कहाँ लगा है उनको?
उसको गर्दन में लगा है, गर्दन में लगा, खांदे पे लगा है, मुक्का मार लगा ज्यादा ज्यादा मार लगा है। मुक्का मार लगा अंदर से। हाँ। तकलीफ बहुत होती है। अभी डॉक्टरों ने क्या कहा है, आपको कुछ बताया? बताया नहीं डॉक्टर ने अभी तक का, बस इलाज कर रहे, बस इलाज कर रहे हैं। कोई आपको नेता या बड़ा अफसर मिलने आया? कोई नहीं आया मिलने मेरे बेटे, कोई नहीं आया आतापर्यंत एकही अधिकारी ह्या राजावाडी रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलेला नाही। कारण की राजकीय पुढारी यांचं आता इलेक्शन आहे, येणाऱ्या मुंबईमध्ये 20 तारखेला लोकसभेचं इलेक्शन आहे आणि सर्व नेते इलेक्शनमध्ये बिझी आहेत। तर आपण अजून एक आपल्यासोबत ज्यांच्या नातेवाईकांना लागलेलं आहे ते आपल्या सोबत आहेत। तर आपल्या कुठल्या नातेवाईकाला लागलं? माझा मुलगा आहे ते ॲक्च्युअलमध्ये त्याला 10 ते 12% लागलेले आहेत। ओके, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्याला ते लागले त्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी। ओके, आत्ता सरकारने मृत घोषित केलेल्या लोकांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे, पण मला ही मदत खूप अपुरी वाटते। कारण घरातला एखादा कमवता व्यक्ती गेल्यानंतर ते 5 लाख रुपये त्याच्या काही कामाचे नसतात। मला असं म्हणजे म्हणायचं आहे की त्या 5 लाख देण्याऐवजी त्यांना महिन्याचं काहीतरी त्यांना 5 ते 15 हजारचं 15 ते 20 हजारापर्यंत त्यांना काहीतरी पेन्शन स्वरूपात त्यांना चालू करावं। त्याचबरोबर आमचा जो ज्याला कोणाला अपंगत्व आलं आहे ते ज्या 4 ते 5 महिने ते घरी बसतील त्यांचं घर कसं चालेल, त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आमची अपेक्षा आहे। जे कमवते आहेत ते जखमी झालेले आहेत, जखमींना महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारचं कंपेन्सेशन दिलेलं नाही। जे मृत झालेले त्यांना 5 लाखाचं कंपेन्सेशन माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी जाहीर पण केलेलं आहे। पण जे जखमी अवस्थेत आहे, जे 4 ते 5 महिने या 6 महिने या पुढच्या 1 वर्ष ते कामाला जाऊ शकत नाही, त्यांच्यावर त्यांचं घर डिपेंड आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मुख्यमंत्री या केंद्र सरकारने जाहीर नाही केलेली आहे। तर आपल्यासोबत जे समाजसेवक आहेत कार्यक्रम म्हणून आहेत, जाणून घ्या त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे। ते सांगाल ही जी दुर्घटना अनधिकृत होर्डिंग जी आहे, पूर्ण मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंगचा जाळं आहे आणि ही जे हे आलेलं होतं, चक्रीवादळ आलेलं होतं, त्याच्यात पडलेल्या अनेक लोकांचा, निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे। तर त्या संदर्भात काय सांगाल? गेल्या 3 दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं इथे या मुंबईमध्ये एक मोठं वादळ आलं, जे अवकाळी पाऊस आपण त्याला बोलतो। आणि त्या अवकाळी पावसामध्ये जो बोर्ड पडला, त्या बोर्ड पडल्यामुळे तिथे हजारोच्या संख्येने लोक दबले गेले। त्यामध्ये जवळजवळ आजपर्यंत पोलिसांनी 20 बॉड्या काढल्यात बाहेर, अनेक लोक जखमी आहेत। पण जो तो बोर्ड पडला गेला, तो बोर्ड खऱ्या अर्थानं अनधिकृत होता। त्या बोर्डला परवानगी होती 60 बाय 60ची, परंतु हा 40 बाय 40ची, परंतु हा अनधिकृत बोर्ड 100 बाय 120 फुटाचा बांधण्यात आला। हा अनधिकृत बोर्ड एवढ्या दिवस, एवढे वर्ष ह्या शासनाच्या अधिपतीखाली चालू होता। याच्याकडे कुठल्या रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलं नाही, कुठल्याही पालिकेने लक्ष दिलं नाही, कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांनी याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि हा अनधिकृत बोर्ड ह्या चक्रीवादळाखाली पडला आणि त्याखाली निष्पाप लोकांचे बळी गेले। शासनाने त्या मृत्यू व्यक्तींना 5 लाखाची त्यांना भरपाई दिलेली आहे, परंतु ही भरपाई निष्काळजित आहे। पण जे काही जखमी झालेत, त्यांचे हात, कोणाचे हात गेलेत, कोणाचे पाय गेलेत, अशा जखमी लोकांना या शासनाने किमान 2 ते 3 लाखाची मदत त्यांनी भरपाई केली पाहिजे। आज ह्या घाटकोपर शहरामध्ये, म्हणजे ज्या राजावाडीमध्ये आपण अनेक असे पेशंट जखमी आहेत, त्या राजावाडीच्या अगदी हाकेच्या अंतरावरती हे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि ते आल्यामुळे पूर्ण रोड चकाचक करतात। आणि इथे येणारा जो पेशंट आहे, जवळजवळ 100च्या अधिक आकडा इथे पेशंट आहेत, त्या नातेवाईकांना येणारा इथे त्रास होतोय, त्यांनाही जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर त्यांना फिरून यावं लागत आहे। हा मुद्दा म्हणजे ह्या खऱ्या अर्थानं पालिकेने ह्या कर्मचाऱ्यांना येण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, परंतु हे करत नाही आहेत। जे काही ज्यांनी हा बोर्ड, अनधिकृत बोर्ड लावला, याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे, ज्या पालिका कर्मचाऱ्यावरती यांची चौकशी करण्यात यावी। जो बोर्ड जे कलेक्टरच्या अंडरमध्ये असेल, तहसीलदारच्या अंडरमध्ये असेल, आज आता काही थोड्या वेळापूर्वी तहसीलदारचे माणसं गेल्या 3 दिवसानंतर आज इथे येतात, म्हणजे खऱ्या अर्थानं कलेक्टरला तात्काळ इथे येऊन त्यांच्या अधिकाऱ्यांना येऊन त्यांनी ही माहिती घेतली पाहिजे होती, परंतु 3 दिवसामध्ये म्हणजे 36 घंट्यानंतर हा तहसीलदारचा व्यक्ती येऊन हा तपासणी करतो किती व्यक्ती मृत्यू आहेत आणि किती व्यक्ती इथे जखमी झाले आहेत।
तर खऱ्या अर्थाने शासनाचा हा खोडसाळपणा आहे, शासनाचा हा म्हणजे आळशीपणा आहे हा इथं दिसत आहे. मी शासनाला विनंती करेल की जे जखमी व्यक्ती आहेत या जखमी व्यक्तीला ही मदत झाली पाहिजे आणि यांना त्यांच्यावर चांगले उपचार झाले पाहिजे अशी विनंती करेल शासनाला. खूप खूप धन्यवाद. काही जखमींचे नातेवाईक आपल्या सोबत आहे, जाणून घेऊया. कोण आहे आपलं जे जखमी आहे? माझे भाऊ आहेत. माझे भाऊ रिक्षा चालवतात आणि हा स्लॅब जो मोठा पडला आहे त्याच्यामुळे भरपूर हानी झालेली आहे आणि ते रिक्षा चालवत असल्यामुळे त्यांना बाहेरचं काही इन्कम नाही आहे. त्यांना सर्वांना मेडिक्लेम मिळालं पाहिजे, त्यांना सर्व औषध फ्री काय केलं पाहिजे आणि जे काही लोक आता भरपूर लोकांना लागलेलं आहे तर सरकारने लवकरात लवकर त्यांना मदत दिली पाहिजे. आता त्यांचं आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं आपण मीडियाने पण सर्वांनी जाहीर केलं पाहिजे की खरोखरच हे जे रिक्षा चालवतात तर त्यांचं रोजचं पोट आहे, रोज कमावणार रोज खाणार. त्यांची मुलं शाळेत शिकत आहेत, आता त्यांचं पूर्ण स्लॅब झालेलं आहे. घरातले मुलं बायका सर्व रडत आहेत त्यांची. अक्षरशः आम्ही येतोय बघायला, आम्ही तरी भाऊ आहेत त्यांचे, पण आम्ही गेले किती गेले तरी लांब आहोत. जेव्हा कमवलं तेव्हा आम्ही आलो. तरी कृपया आपण सर्वांनी जेवढी शक्य सर्व मूर्त आणि जखमी नातेवाईकांची हीच मागणी आहे की कंपन्सेशन भेटलं पाहिजे. जखमींना सुद्धा काही आर्थिक मदत मिळाली पाहिजे. जसं मूर्त लोकांच्या नातेवाईकांना 5 लाखाचं कंपन्सेशन भेटलं तसंच जे जखमी आहेत त्यांना सुद्धा मिळाली पाहिजे आणि चांगली वेल ट्रीटमेंट त्या लोकांना मिळाली पाहिजे. कॅमेरामॅन विवेकसह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज, राजावाडी. मी पाहू शकता राजावाडीमधली परिस्थिती. जे फ्रेम बोर्डच्या खाली जे अपघातात जखमी झालेले आहेत त्यांचे हे प्रशासन पाहू शकता. राजावाडी रुग्णालयामध्ये हे सगळं आणि मूर्त लोकांना 5 लाखाची मदत मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे. पण जे हे झालेले आहेत जखमी झालेले आहेत जखमींना कुठल्याही प्रकाराची मदत महाराष्ट्र सरकारने जाहीर न करता त्यांचा फक्त मोफत इलाज होईल एवढं फक्त मुख्यमंत्री साहेबांनी बोललेले आहेत. पण ह्या जखमींना जे जास्त जखमी झालेले आहेत त्यांचं काय, त्यांच्या मागे त्यांचा जर कमावता पुरुष असेल तर त्यांच्या मागे परिवार आहे हे प्रशासन कुठेही लक्षामध्ये घेत नाही. आपण पाहू शकता ही राजावाडी रुग्णालयाची परिस्थिती आहे.